कोणी तू लग्न केलं? हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्रेड अँड भाकरी व्लॉग्स. तर आज आम्हाला सगळ्यांना माझ्या मामाकडे लंचसाठी बोलवलं आहे अँड आय एम मेकिंग अ केक फॉर देम. ब्राउनी. मम्माला ब्राउनी नाही बनवता येत. कशाला? मम्मा तुझी काय शेफ आहे? तर इकडे माझ्या फ्रेंड एल्डिडनी माझ्यासाठी हा रोस्ट फुल चिकन पाठवलं होतं सिन्स इट वॉज ईस्टर संडे. सो दिस वॉज अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम हिम टू अस. विस्कीमध्ये मग मस्त. चला. संध्याकाळचा प्रोग्राम झाला. सांग कुठे चाललो आपण? सांग. कुठे चालला? काय आहे आज विली पप्पाकडे? सो मामा आम्हाला पिक करायला आला होता एंड ही वाज लिटरली वेटिंग फॉर 15-20 मिनट्स. से हम लोग वेट करें. कितना लेट आया है विली मामा. अगस्त्या किती वाट बघतो यार मावशीकडे जायला तू. देख ओ देख आ गया पेल्या माऊ का घर. पेल्या किधर है ना इधर. पता पेल्या किधर है? आपको हिंदी आती है बोलने के लिए? ये देख आ गया पेल्या. जेवढी एक्साइटमेंट अगस्त्याला या दोघांना भेटायची असते तेवढ्याहून डबल एक्साइटमेंट या दोघांना अगस्त्याला भेटायची असते. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे माझ्या मामाकडे. मामी, नाना, पप्पा, हाय दादा. दादा पण इकडे आहेत. तो फायनली आम्ही आलो आता माझ्या मामाकडे आणि ही अल्लू मामी काहीतरी इकडे बनवते आहे. खूप टेस्टी बनवते आहे. वास आलाय म्हणून. हाय मामू, हॅपी ईस्टर. हॅपी ईस्टर. क्या बना रही है मामी? चिकन कॅफ्रेल. ओहो, गोवन स्टाईल चिकन कॅफ्रेल. ही माझी नाना आहे. ही फुल टाइम फोनवर असते. तिला खूप कॉल येतात. हाँ हाँ, सगळ्यांना बोलव. ये एल्ड्रिड ने भेजा. एल्ड्रिड ने मेरे उधर भी भेजा है. अभी वो जिंदा हो जाएगा. मैं भी कुछ बना के लाया यार तुम लोग के लिए. देखो पहले. केक भी मैंने लाया बच्चे लोग के लिए. दादा एल्डिड ने क्या भेजा? दादा एक एल्डिड ने क्या भेजा है? ईस्टर. ओ मां कसम. एक नंबर. एल्डिड के फार्म का है. एल्डिड थैंक यू. रेड नगास. ए यू से थैंक यू टू रोजी. आज तुझे सब मिलेगा मामी. आज किसी बीसी सब मिलेगा. दाखव काय मिळालं अगस्त्या. वाव. आणि अरे भाई पूरा सेट मंगाया क्या तूने उसके लिए? वाव. कर कर कर. सिन्स इट वॉज ईस्टर बच्चे लोकांसाठी ईस्टर एग्स, भात केक आणि हे एल्डरनी जे पाठवलं होतं हे सगळं. आणि ऑल्सो आम्ही त्यांच्यासाठी एक केक ऑर्डर केला होता जे बच्चे लोक पुढे कट करणार आहेत. आय नो इट्स अ लेट व्लॉग बट प्लीज बघा आणि एन्जॉय करा. अगं सर ते टाय घाल ना. टाय पण घाल ना. छान दिसशील टाय पण घातली. किसको किसको टाय बांधने आता है? उसको. आपको आता है टाय बांधने? चलो बांध के बता. नहीं मेरे को उनको नहीं आता है. वो तो हाँ बोल रहे. चलो देखो 5 मिनट में बांधना तो मेरे तरफ से 500 रुपया. मम्मा हेल्प नाही करायचं. मम्मा हेल्प नाही करायचं. मग ते गेले. तुम्हाला मला 1000. इकडे पप्पांना मी चॅलेंज करून मला स्वतःलाच टाय बांधता येत नव्हता आणि त्याच्यानंतर सगळे मला हसत होते. मामाने शेवटी मला हेल्प केलं टाय बांधायला. खूप वर्ष झाले ॲक्च्युली आफ्टर स्कूल. सो आजकाल अगस्त्या इज obsessed with Harry Potter and his new skills that he's learning from the series that he's watching every day with his father. आणि त्याला सगळं कॉस्ट्युम मामीने आणून दिलेलं आहे. सो ही वॉज सो एक्सायटेड टू कट द केक वेअरिंग ऑल ऑफ दोज अटायर. द टाय, द स्टिक अँड द ग्लासेस. ही इज लुकिंग सो सुपर क्यूट. एकदम छोटा मिनी हॅरी पॉटरच दिसत होता तो. आमच्या घरी काही ओकेशन असलं तर या बच्चा पार्टीला केक कापायला जाम आवडतं. सो प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्यासाठी एक केक आणतो.
इकडे तुम्ही बघू शकता अगस्त्याने कट करण्याच्या अगोदरच ऑलरेडी खाल्लेलं आहे. इज व्हेरी नॉटी. Steaming hot chicken getting ready by chef Rosie. तू क्या बनाया? मटन भी बनाई है क्या? एंड दिस इज यम्मी यम्मी मटन by chef Luisa and this is yummy. सो सगळे जेवल्यानंतर आता मम्मा पप्पा निघाले आहेत घरी. दादा त्यांना घरी सोडत आहे. मी आणि अगस्त्या थांबलो होतो बिकॉज आम्ही संध्याकाळी प्लॅन केलं होतं कुठे बाहेर जायचं विथ द किड्स. इकडे यांच्या बिल्डिंगमध्ये एक छोटासा पप्पी आहे. हाय, क्या नाम है उसका? बिट्टू. ए बिट्टूडी. हे दोघं पार्टनर इन क्राईम काहीतरी मस्ती करून आलेले आहेत बाहेर. इकडे अगस्त्याला लागलं डोक्यावरती अँड फेल्से वॉज सो वरीड फॉर हिम. दे आर सो क्यूट टुगेदर. दोघांना एकामेकाशिवाय चालत नाही. कोणी सांगितलं इस्टर एग खायचं? आता तू कपडे खराब. अगस्त्या, तू मम्माला विचारलं नाही? नाही, मम्मा नाही बोलली आहे. कोणी? तू लग्न केलं आणि मला कोण विचारेल? हा, दाखव कोणाबरोबर. चांगली दिसते का? चांगली दिसते. पैसे आहेत का तिच्याकडे? ओ नो, कॅन्सल आहे. मग नाही करू शकत. सॉरी अगस्त्या. त्यानंतर आम्ही निघालो. आमचं डिसाईड झालं की आम्ही कॅपिटल मॉलमध्ये जाणार आहे किड्स लोकांना घेऊन गेम झोनमध्ये बिकॉज दे रिली वॉन्टेड टू गो देअर अँड एन्जॉय फॉर सम टाईम. सगळे थकले होते पण त्यांना लिटरल जायचं होतं. अर्ध्या रस्त्यात पोचलो नाही की अगस्त्या वेंट ऑफ टू स्लीप आणि ॲज युजल आमची प्लॅनिंग चालू झाली ट्रिपची. गोवा जाएगा ना तू, रिश्तेदार इसके घर पे उसके घर पे. मैं नहीं आ रहा, पार्टी करने जाते का तू गोवा तो मैं नहीं आ रही हूँ, इसके लिए मेरे को नहीं. हाँ. सो फायनली आम्ही कॅपिटल मॉल पोचलेलो आहे. बच्चे लोकांनी इकडे खूप 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 धमाल केलेली आहे. इकडे मामा पण खेळत होता त्यांच्याबरोबर आणि तो दुसरा एक गेमिंग झोन होता तो बंद झाला आणि हा नवीन गेमिंग झोन स्टार्ट झालेला आहे. सो इकडे खूप सारे गेम्स आहेत बच्चे लोकांसाठी. सो इफ यू एव्हर प्लॅनिंग टू गो और इफ यू ऑलरेडी विजिटेड, यू नो हाऊ मच फन इट इज फॉर द किड्स. अँड वी स्पेंड द एंटायर डे ॲट होम अँड देन इन द इव्हनिंग वी विजिटेड कॅपिटल मॉल. तिकडे मस्ती मजा केली. त्यानंतर बच्चे लोकांना भूक लागली होती म्हणून मग आम्ही वरती खायला गेलो. अगस्त्याचं एक सॉर्टेड असतं की त्याला त्याचं खाणं देऊन तो स्वतःचं स्वतः खातो. त्यानंतर आम्ही तिकडून निघालो घरी. मामा मला सोडायला येत होता. ह्या बच्चे लोकांनी गाडीत परत खूप खूप मस्ती केली. फेल्सियाला या लोकांनी अतिशय सतवलेलं आहे. ती बिचारी कंटाळून शेवटी पुढच्या सीटवरती जाऊन तिच्या मम्माजवळ बसली आणि असा आम्ही आमचा दिवस स्पेंड केलेला आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्कीच मेन्शन करा की तुम्हाला कोणते व्लॉग्स बघायला जास्त आवडतात. रेसिपी व्लॉग्स आवडतात की फॅमिली व्लॉग्स आवडतात की दोघे आवडतात. चला मग भेटूया नेक्स्ट टाइम. अंटिल देन, ओके, बाय.